नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी भारतीय आर्थिक पर्यावरणाचा जो पेपर आहे, त्या पेपरच्या अभ्यासक्रमाची चर्चा करताना प्रकरण पहिले आणि दुसरे याविषयी आपण चर्चा केलेली आहे. प्रस्तुत लेक्चरमध्ये मी आपणास युनिट 3 म्हणजे प्रकरण 3 आणि प्रकरण 4 या दोन प्रकरणांमध्ये काय अभ्यासायचं आहे त्याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे की पहिल्या युनिटमध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख करून देत असताना काही घटक अभ्यासायचे आहेत आणि दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला कृषी क्षेत्राशी संबंधित समस्या अभ्यासताना काही कृषी क्षेत्राशी संबंधित असणारे काही महत्त्वाचे मुद्दे अभ्यासायचे आहेत. आता आपण या प्रस्तुत लेक्चरमध्ये तिसरं प्रकरण, तिसरा घटक आणि चौथा घटक याविषयी माहिती घेणार आहोत. तिसऱ्या घटकामध्ये आपल्याला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणजे औद्योगिक विकास या संबंधीची माहिती घेणे अपेक्षित आहे. औद्योगिक विकास अभ्यासत असताना आपल्याला भारतातील औद्योगिक क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे या ठिकाणी अपेक्षित आहेत. त्यामध्ये भारताच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास अभ्यासत असताना सर्वप्रथम आपण औद्योगिक धोरण 1991च्या नंतरचे, प्रामुख्याने भारतीय औद्योगिक क्षेत्राचा अभ्यास करताना 1991 पूर्वी आणि 1991 नंतरचे औद्योगिक धोरण अशा दोन टप्प्यांमध्ये आपण त्याचं वर्गीकरण करतो. कारण 91 पूर्वी मिश्र अर्थव्यवस्थेचं प्रारूप आपण स्वीकारायचो, परंतु 1991 नंतर आपण खाजगीकरण आणि जागतिकीकरण याचा अवलंब अर्थव्यवस्थेमध्ये केल्यामुळे जागतिकीकरण आणि खाजगीकरणाच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र खाजगी क्षेत्राकडे वळल्या कारणाने 1991 नंतर जे काही महत्त्वाचे बदल भारतातील औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक धोरणासंदर्भात झालेले आहेत त्याचा आढावा आपल्याला या पहिल्या मुद्द्यात घ्यायचा आहे. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला MSMEs म्हणजे मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, लघु, लहान आणि मध्यम उपक्रम, लघु, मध्यम आणि लहान स्वरूपाचे जे उद्योग आहेत त्या उद्योगांविषयी माहिती घ्यायची आहे. त्याचं वर्गीकरण लघु उद्योग, लहान उद्योग, मध्यम उद्योग यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं, त्या उद्योगांच्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या उद्योगांच्या विकासासाठी शासनाने कोणते प्रयत्न केलेले आहेत, कोणते प्रयत्न शासनाच्या माध्यमातून होतात ते आपल्याला या दुसऱ्या मुद्द्यांमध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स म्हणजे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांविषयी आपल्याला माहिती घेणे अपेक्षित आहे. येथे भारतातील सार्वजनिक क्षेत्र आपण यासाठी अभ्यासणं गरजेचं आहे कारण 1991 नंतर वेगाने खाजगीकरणाची प्रक्रिया भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चालू असताना सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग कशा प्रकारे महत्त्वाचे आहेत आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांपुढे कोणती आव्हाने आहेत या खाजगीकरणाच्या काळामध्ये सार्वजनिक उद्योगांच्या किंवा सार्वजनिक उपक्रमांच्या प्रगतीसाठी कोणते प्रयत्न शासनाकडून केले जातात तत्संबंधी काही विवेचन तत्संबंधीचा अभ्यास या ठिकाणी करणे अपेक्षित आहे. म्हणून पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, नेचर, प्रोग्रेस अँड चॅलेंजेस हे देखील आपण येथे पाहणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या घटकातील चौथा जो मुद्दा आहे त्यामध्ये ट्रेंड्स इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, यात भारतातील आधारभूत संरचनेचा विकास आपण अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण रस्ते, वाहतूक,
दळणवळण, ऊर्जा आणि पॉवर या 5 आधारभूत संरचनेशी संबंधित असणाऱ्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. एकूणच भारताच्या विकासासाठी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये त्या देशातील आधारभूत संरचना महत्वाची भूमिका पार पाडतात. रस्त्यांचा विकास, दळणवळणाच्या साधनांचा विकास, वाहतुकीची साधने उपलब्ध असणे, अगदी खेड्यापाड्यापर्यंत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे, रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देणे हे क्रमप्राप्त ठरतं विकासासाठी. त्याचबरोबर अगदी दुर्गम भागामध्ये दळणवळण यंत्रणा असणे, कम्युनिकेशन असणे, तिथे विजेची उपलब्धता असणे, तिथे ऊर्जेचे स्रोत उपलब्ध करून देणे हे सर्व काही अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असतं आणि म्हणून हे आपण येथे अभ्यासणार आहोत. मी या आधीच्या लेक्चरमध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे 2020-21 पासून आपला अभ्यासक्रम 40 ते 50% हे बदललेला आहे. मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल आहेत. यातील सार्वजनिक उपक्रम आणि आधारभूत संरचना हे 2 नव्याने म्हणजे भारतातील आधारभूत संरचनेचा विकास हे 2 या वर्षी नव्याने आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासणार आहोत, जे की मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये हे आपल्याला घटक दिसून येणार नाही. तर अशा प्रकारे हे तिसरं प्रकरण अभ्यासल्यानंतर आपण चौथं प्रकरण जे अभ्यासणार आहोत ते म्हणजे मेजर चॅलेंजेस ऑफ इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील महत्वाची असणारी आव्हाने. खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या महत्वाच्या काही समस्या ज्यांना आपण आव्हाने म्हणतो, ती आव्हाने कोणकोणती आहेत. त्यात पहिले जे आव्हान आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे डेमोग्राफिक चॅलेंजेस. डेमोग्राफिक चॅलेंजेस म्हणजे भारतातील अर्थव्यवस्थेतील लोकसंख्येशी संबंधित असणारी आव्हाने कोणती आहेत. भारताची लोकसंख्या जगात 2ऱ्या क्रमांकाची आहे. सातत्याने भारताची वाढती असणारी लोकसंख्या हे कशा प्रकारे अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये आव्हान म्हणून आपण पाहतोय. त्या लोकसंख्येला विकासासाठी कशा पद्धतीने आपण वापरून घेतो किंवा वापर करून घेऊ शकतो असे साधक बाधक चर्चा या भारतातील लोकसंख्येच्या बाबतीत आपल्याला येथे करणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे त्या दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेकारी आणि पॉवर्टी म्हणजे भारतातील दारिद्र्य या 2 समस्यांचा अभ्यास करावा. याचा सातत्याने वाढत असणारी लोकसंख्या आणि दुसऱ्या बाजूला रोजगार निर्मितीचा कमी दर म्हणजे कमी प्रमाणात रोजगाराची उपलब्धता, यातून बेकारीची मोठ्या प्रमाणात फौज भारतामध्ये निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळेल. आणि म्हणून आता अलीकडच्या काळात कोरोना सदृश पार्श्वभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा रोजगार, स्वयंरोजगार हे या परिस्थितीने हिरावून घेतलेला असल्यामुळे अलीकडे या बेकारीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून बेकारी भारतामध्ये कशा स्वरूपाची आहे, या बेकारीची समस्या कशी भारताला भेडसावत आहे हे आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर दारिद्र्य भारतामध्ये कशा स्वरूपाचं आहे, किती प्रमाणात आहे, दारिद्र्याची कारणे कोणती आहेत आणि त्यावरती काय उपाययोजना आपल्याला सांगता येतात हे देखील आपल्याला या दुसऱ्या घटकात अभ्यासायचं. त्यानंतर या चौथ्या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला रिजनल इम्बॅलन्स म्हणजे क्षेत्रीय विषमतेशी संबंधित अभ्यास करावा. याचा भारत देशामध्ये काही राज्य प्रगत समजले जातात, काही राज्य मागासलेले समजले जातात. हा जो दुरावा आहे, हे जे फरक आहे प्रगत राज्य आणि मागासलेल्या राज्यांमध्ये, हे कशावर अवलंबून आहे आणि हे फरक का आहे. क्षेत्रीय पातळीवरती ही विषमता आपल्याला का दिसून येते. उदाहरणच पाहायचं झालं तर महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, हरियाणा, पंजाब
यासारखी काही प्रगत राज्य या देशामध्ये आपण पाहतो. त्याच वेळेला बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड यासारखे काही मागास राज्यही आपण इथे पाहतो. हे जे प्रगत काही भाग आहेत, काही क्षेत्र प्रगत आहेत, काही क्षेत्र मागास आहेत. याला नैसर्गिक घटकही काही प्रमाणात कारणीभूत असतात. म्हणजेच भौगोलिक क्षेत्र किंवा भौगोलिक दृष्टिकोनातूनही पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, संसाधनांची उपलब्धता, मनुष्यबळाची उपलब्धता, ह्या सगळ्या गोष्टी देखील या घटकाला कारणीभूत असतात. आणि म्हणून क्षेत्रीय विषमतेचे स्वरूप कशा प्रकारे भारतात आहे, त्याची कारणे कोणती आहेत आणि क्षेत्रीय विषमता दूर करण्यासाठीचे उपाय कोणते आहेत, हे आपल्याला या चौथ्या घटकामध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर शेवटचा जो घटक आहे या प्रकरणातला, त्यामध्ये सामाजिक आर्थिक विषमता भारतामध्ये कशा स्वरूपाची आहे, श्रीमंत गरीब यांच्यातील दरी, वाढत असणारी दरी, या तफावत किती प्रमाणात आहे, श्रीमंत हा वर्ग कमी प्रमाणात दिसून येतो आणि गरीब मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये दिसून येतात. जगाच्या पातळीवर सर्वत्रच आपल्याला आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाची विषमता दिसून येते. पण भारतातले सामाजिक आर्थिक विषमतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला अनेक पैलू आहेत. आर्थिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, त्यानंतर लिंगभेदावर आधारितही विषमता आपण पाहतो, जातीवर आधारित विषमता आपण पाहतो. असे बहुआयामी स्वरूपाची विषमता भारतामध्ये असताना त्या विषमतेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, विषमतेची कारणे कोणती आहेत आणि विषमतेवरील उपाय कुठले आपल्याला सांगता येतात, हे आपल्याला या शेवटच्या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण भारतीय अर्थव्यवस्थेपुढे असणारी आव्हाने या चौथ्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. प्रस्तुत या लेक्चरमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत तिसऱ्या आणि चौथ्या घटकाची माहिती घेतलेली आहे. या लेक्चरमध्ये इथेच थांबतो आणि पुढच्या आठवड्यात आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करताना पहिल्या घटकापासून सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.